साखर कारखान्यांकडून उपपदार्थांचा लाभ मिळणार नसेल तर त्याचे परवाने रद्द करा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा. आज पुणे साखर आयुक्त कार्यालय पुणे येथे साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आणि यावेळी बोलताना संदीप राजोबा यांनी म्हटलंय की कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये ज्या साखर कारखान्यांकडे उपपदार्थ निर्मिती तसेच वीज निर्मिती प्रकल्प नाहीत तेच सर्वात जास्त शेतकऱ्यांना दर देत आहेत. जर दालमिया भारत शुगर शिराळा 3,537, भोगावती 3,653, दालमिया कोल्हापूर 3,634 या कारखान्यांच्याकडे पदार्थ निर्मिती वीज निर्मिती असा कोणताही प्रकल्प नसताना हे कारखाने दर देत आहेत. परंतु ज्या कारखान्याकडे वीज निर्मिती उपपदार्थ निर्मिती आहे ते कारखाने 3,250 3,000पर्यंतच या पार्टी दाखवत आहेत. म्हणजे हे कारखाने सरळ रिकव्हरी चोरी करत आहेत. त्यामुळे जर उपपदार्थ निर्मिती आणि वीज निर्मिती याचा शेतकऱ्याला लाभ होत नसेल तर त्या कारखान्यांची वीज निर्मिती उपदरात निर्मितीचे परवाने रद्द करा. तसेच ज्या मोलाशीच्या टाक्या आहेत त्या टाक्या ऑनलाईन करा. सदरच्या टाक्या या CCTV कॅमेरे आणि वाहतूक करणारी वाहने यांना GPS बसवा. म्हणजे मोण्याशी इथेनॉल याची किती निर्मिती झाली आणि किती विक्रीसाठी बाहेर गेली हे कळेल आणि त्याचा रोज अहवाल उत्पादन शुल्क विभागाकडून साखर आयुक्तांना द्यावा. सदर CCTVचे नियंत्रण हे संपूर्ण साखर आयुक्तांच्या देखरेखीखाली ठेवावी. तसेच साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवण्यासाठी आपल्या माध्यमातून खोटा अहवाल शासनाला सादर केला. त्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये ऊसाचे उपलब्ध कमी असल्याने 25 किलोमीटरच्या पुढे जाऊन 100 किलोमीटरपर्यंतचा कमी रिकव्हरीचा ऊस गाळप करत वाहतुकीमध्ये 250 ते 300 रुपयांची वाढ होते. तसेच कमी रिकव्हरीचा ऊस गाळल्यामुळे त्याचा फटका जवळच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला भोगावा लागतो आहे. तसेच चालू सालामध्ये वजन काटे तात्काळ तपासण्यासाठी सुरुवात करावी. या आणि अशा अन्य मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या जॉईंट रजिस्ट्रार संगीता डोंगरे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा, शेतकरी सेनेचे प्राध्यापक जालिंदर पाटील, शेतकरी नेते सावकार मदनी, किसान मोर्चाचे भागवानरावजी काटे, जनार्दन पाटील, शिवाजी माने, रुपेश पाटील, संदीप देसाई, ज्ञानदेव पाटील, बंडोपंत कुलकर्णी, मुकुंद पाटील उपस्थित होते. साखर आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच राज्यातील इतर शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. कारण सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटण्यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी तसंच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आणि त्यावेळी कोल्हापूरच्या RJD संगीता डोंगरे मॅडम देखील उपस्थित होत्या. त्यावेळी ज्या साखर कारखान्याने अद्याप FRP दिलेली नाही तसंच काही साखर कारखान्याने उपपदार्थ असेल कोजन असेल याच्यामधील वाटा दिलेला नाही, या सर्व मुद्द्यावर त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी साखर आयुक्तांच्या बरोबर चर्चा करून बैठक लावतो आणि तीच बैठक या ठिकाणी आज पार पडली. त्या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जे कारखाने गाळप क्षमता वाढवण्यासाठी त्या ठिकाणी खोटा अहवाल तयार करून साखर आयुक्तांच्या मार्फत राज्य शासनाकडून केंद्राकडे पाठवला व गाळप क्षमता वाढवली. खऱ्या अर्थानं भागामध्ये ऊस नसताना देखील यांनी गाळप क्षमता वाढवली आणि त्याचाच परिणाम म्हणून आज यांना ऊस कमी पडतोय आणि परिणामी हे कारखानदार 2 कारखान्याच्या मधले 25 किलोमीटरच्या बाहेर जाऊन ऊस आणतात. म्हणजे 100 ते 150 किलोमीटर ऊस आणतात आणि त्याचा परिणाम हा इथल्या 25 किलोमीटरच्या आतील साखर कारखान्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भोगावा लागतो. त्या ठिकाणी लांबून जो ऊस आणला जातो तो कमी रिकव्हरीचा ऊस आणला जातो. म्हणजे जवळपास 25 किलोमीटरची जर तोडणी वाहतूक धरली तर ही सर्वसाधारण 700 ते 750 रुपयाच्या आत बसते. परंतु आज रोजी 350 ते 400 रुपये म्हणजे हे एक्स्ट्रा या ठिकाणी आमच्या माथी मारले जातात. जवळपास जर यांना 100 किलोमीटर का 150 किलोमीटर ऊस आणू देत परंतु तो ऊस हा त्यांनी स्वतःच्या नफ्यातून द्यावा ही प्रामुख्यानं मागणी करण्यात आली. दुसरी मागणी अशी होती की जे उपपदार्थ आहेत, जे उपपदार्थ निर्मिती करत नाहीत त्या कारखान्यांनी खऱ्या अर्थानं दर जास्त दिलेला आहे. त्यांची FRP ही जवळपास 3500 ते 3600 रुपयाच्या वरती गेलेले आहे. परंतु सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले जे साखर कारखानदार इथेनॉल निर्मिती करतात, मळी निर्मिती करतात, त्या ठिकाणी विद्युत निर्मिती करतात, यातील रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्याप्रमाणे 25% वाटा हा शेतकऱ्याला दिला जात नाही, ते तोट्यात दाखवले जातात. यापूर्वी सांगितलं जायचं की जर कारखाना उपपदार्थ तयार करायला लागला तर त्या ठिकाणी त्यातून आपल्याला 250-300 रुपये जास्त मिळणार, पण ते 250-300 सोडा परंतु हे सुद्धा तोट्यात दाखवल्यात. म्हणजे
ज्यांच्याकडे उपपदार्थ निर्मिती नाही ते कारखाने यांच्यापेक्षा दर देत असतील तर आमची प्रामुख्यानं मी मागणी अशी केलेली आहे की त्यांचे उपपदार्थ गाळपाचे परवाने हे तात्काळ रद्द करा आणि दिलेलं अनुदान हे कारखान्यांच्याकडून वसूल करा अशी मागणी केलेली आहे. आमची तिसरी मागणी अशी आहे की ज्या कारखान्यांचे मोलॅसिसच्या टाक्या असतील किंवा मळीच्या टाक्या असतील त्या ठिकाणी CCTV बसवा, त्या ठिकाणी ऑनलाईन करा आणि हे ऑनलाईन करत असताना हे सर्व साखर आयुक्तांच्या देखरेखीखाली करा अशी सुद्धा मागणी केली आहे. म्हणजे या टाकीमध्ये मळी मोलॅसिस आलं किती आणि बाहेर गेलं किती, इथेनॉल आलं किती आणि गेलं किती हे सर्व प्रत्यक्ष त्याची आकडेवारी साखर आयुक्तांना करणार आहे. तसंच रोजच्या रोज उत्पादन शुल्क विभागाकडून या ठिकाणी त्याची आकडेवारी साखर आयुक्तांना सादर केली जावी अशी सुद्धा मागणी केलेली आहे. या व इतर मागण्यांच्यासाठी ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सकारात्मक साहेबांनी उत्तर दिलेलं आहे. तसंच गतवर्षी ज्यांनी FRP बुडवलेली आहे त्या कारखानदारांची सुनावणी झाली असून सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी न्यायाची मागणी केली आहे. त्यासाठी आम्ही थांबलो आहे, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी स्थगिती दिलेली नाही हे सुद्धा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे आमची FRP घेतल्याशिवाय थकीत आम्ही स्वस्थ बसणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.